केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण सोल्युशन टॉपिक बघतोय आणि सोल्युशन टॉपिकमधला 9 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघणार आहे आता. तर याच्यासाठी गिवन काय ते बघूया. गिवन काय सांगणार आहे आपण बघा. तर पहिला आहे तो आपण W1 आणि W2 लिहूया. W1 आणि W2. W1 बघा बरं किती आहे. तर मास ऑफ सॉल्वंट 112 × 10⁻³ kg आहे. ग्रॅममध्ये करताना आपण हे काढलं तर चालतं, म्हणजे किती येते 112 ग्रॅम. परत हा किती आहे 26.2 ग्रॅम, म्हणजे किलोचं कन्वर्जन आपण डायरेक्ट ग्रॅममध्ये करून घ्यायला काही हरकत नाही आहे. तसंच ठेवलं तरी काय हरकत नाही, चालते. परत त्यांनी काय म्हटलं बघा बरं. तर वेपर प्रेशर ऑफ ॲस्टोन त्यांनी दिलं आहे बघा किती आहे 0.526, म्हणजे हे युनिटवरून आपल्याला कळतं काय दिलं आहे हे. परत पुढं काय म्हटलं त्यांनी, तर मोलार मास ऑफ सबस्टन्स म्हणजे M2 दिलं आहे त्यांनी. M2 किती दिलं आहे बघा बरं 273.52 ग्रॅम पर मोल. मी किलोचं कन्वर्जन ग्रॅममध्ये आता इथंच करून घेतलं. पुढं काय करायचं बघा आपण. आता पुढं आपल्याला काय करायचं आहे तर ॲस्टोन म्हणजेच कोण तर M1 आपल्याला लिहायचं आहे. M1 ॲस्टोनचा फॉर्म्युला आहे बघा बरं CH3-C_O(CH3) किती येते बघा 3 कार्बन 12×36 अधिक 6 अधिक 16 किती येते बघा बरं 58. M1 येतो तो 58 ग्रॅम पर मोल. M1 हे सगळं आलं. पर टू फाइंड आउट करायचं बघा बरं सोल्युशनचा व्हेपर प्रेशर. कॅल्क्युलेट द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन असं म्हटलं आहे, म्हणजे आपल्याला P = (?). परत फॉर्म्युला काय येणार, पहिल्यांदा आपल्याला ΔP तर काढावं लागेल. ΔP काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे P1⁻0 W2 M1/M2 × W1. नंतर मग सेकंड फॉर्म्युला काय वापरायचा आपल्याला, सेकंड फॉर्म्युला आहे P = P1⁻0 - ΔP. हे दोन फॉर्म्युले आपल्याला वापरावं लागतील. कॅल्क्युलेशनला स्टार्ट करूया. ΔP = P1⁻0 किती आहे आपल्याकडं 0.526 × W2 आपल्याकडं आहे 26.2 आणि M1 किती आहे M1 58 अपॉन M2 किती आहे आपल्याकडं 273.52 × W1 किती आहे आपल्याकडं 112. आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लॉग टेबल वापरावं लागेल. त्याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे तर 52 पॉईंट. तर 52चा 6मध्ये आपल्याला लॉग बघावं लागेल. तर बघा बरं 52चा 6मध्ये लॉग 52चा 6मध्ये लॉग 52चा 6मध्ये लॉग तो येतो तो 7210 प्लस. तर याचं कॅरेक्टरिस्टिक येतो तो 1.26/2मध्ये 26/2मध्ये येतो तो 4183. परत प्लस परत 58चा कॅरेक्टरिस्टिक येतो 1 पॉईंट. आता 58चा 1मध्ये 58चा 1मध्ये 7634. त्यांची सम करायची आपल्याला 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 2 हातच्याला 1 6 आणि 1 7 8 9 9 10 0 हातच्याला 1 7 2 14 15 15 आणि 4 19 3 वजा 1 2 पॉईंट. आता दोघांचा गुणाकार करायचा. मग त्यासाठी काय करायचं बघा आपण. याचं कॅरेक्टरिस्टिक किती ते 2 पॉईंट. 27चा 3 5मध्ये पुढची व्हॅल्यू सोडून द्यायची, कारण 5 नंबरची व्हॅल्यू आहे. 27चा 3 5मध्ये 27चा 3 आणि 5मध्ये किती आहे 5मध्ये मेन डिफरन्स आहे तो 8 आहे. 8 म्हणजेच 4370 प्लस 112चा किती येतो बघा बरं 2 पॉईंट. 11चा 2मध्ये तर 11चा 2मध्ये किती येते 11चा 2मध्ये 0492. आता यांची काय करायची सम करायची. यांची सम करताना बघूया मग कशी करायची बघा बरं. 2 9 आणि 7 16 6 हातच्याला 1 4 5 6 7 आणि 1 8 4.4. आता यातनं हे वजा करायचं 4.4862. 7 2 गेले 5 12 6 गेले 6 9 8 गेले 1 8 4 गेले 4.12. हे त्याचं ॲन्सर आलं. आता ह्याचं काय बघायचं आपल्याला असतं अँटीलॉग बघायचं आहे. 41चा 6 5मध्ये अँटीलॉग बघायचं आहे. आता 41चा 6 5मध्ये अँटीलॉग आपण बघूया. 41चा 6 5मध्ये 3 म्हणजे 2609. याचा येतो अँटीलॉग होते 2609. आता हे किती आलं आहे बार 2 आलं आहे. बार 2 म्हणजेच किती आला 0.5
0 बघा 1 आणि 2 म्हणजे 2602 आहे ना. एक इथं बोट ठेवायचं बोललो तुम्ही, 2 घर इकडे जायचं म्हणजे बघा 1 आणि 2 हा याचा ॲन्सर आला डेल्टा पीवाला. हा पहिला ॲन्सर काढला. दुसरा फॉर्म्युला काय आपल्याला वापरायचा आहे बघा बरं. सेकंड फॉर्म्युला पी काढायचा आहे. मग P1 मायनस डेल्टा पी. P1 किती आहे सांगा बरं. 0.526 मायनस डेल्टा पी किती आला आपला 0.02602. आता हे मायनस करायचं आहे. 0.526 मायनस 0.02602. आता 10तनं 2 गेले, 8 9 15तनं 6 गेले, 9 परत 11तनं 2 गेले, 9 परत इथं 4.0 म्हणजे P इज इक्वल्स टू 4999 ATM. 499 इज नियरली इक्वल टू काय आहे 0 पॉईंट म्हणजेच किती आला वजा केली ना आपण. 0.499 म्हणजेच काय पी किती आला बघा बरं 0.5 ATM. 0.5 ATM आला. थँक्यू.